महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि मन हेलावणारी बातमी समोर आली आहे। चालू वर्षाच्या केवळ पहिल्या 3 महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी ते मार्च या संपूर्ण कालावधीमध्ये राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ही चिंतेची पातळी गाठतंय। या तिमाहीत राज्यभरामध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। ही आकडेवारी आम्ही काही वरवर सांगत नाही आहोत, कारण स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेमध्ये शेतकरी आत्महत्येबाबतची ही माहिती दिली आहे। एकीकडे सरकारकडून विविध योजना, कर्जमाफी, विमा मदतीची आश्वासनं दिली जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं हे वाढतं प्रमाण राज्याच्या कृषी व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतंय। विशेष म्हणजे या प्रकरणांपैकी काहींना सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलंय, काही प्रकरणं अजूनही चौकशीच्या टप्प्यात आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये किती शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय याचा आपण अगदी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत। तर सुरुवातीला पाहूयात आकडेवारी नेमकं काय सांगते ती। तर शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत। वर्ष आणि आत्महत्यांची आकडेवारी यावेळेला या पटलावरती आपण मांडतो आहोत। 2025 जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण 767 आत्महत्या झालेल्या आहेत। तर एका बाजूला 2020 पासून जर आपण उलटा उपक्रम पाहिला तर 2020 मध्ये हीच संख्या होती 2567, 2021 ला 2743, 2022 मध्ये 2942, 2023 ला 2851, 2024 मध्ये हीच संख्या 2635 होती। ही वर्षभराची आकडेवारी। मात्र जानेवारी ते मार्च केवळ 3 महिन्यात 767चा आत्महत्यांचा आकडा पार झालेला आहे। हे धक्कादायक वास्तव आहे। तर या आकडेवारी मागचं सत्य हेच आहे की शेतकऱ्यांच्या जगण्यातला संघर्ष आणि हतबलता ही अजूनही संपलेली नाहीये। नवीन वर्षामध्ये तरी आपल्या समस्या संपून सुगीचे दिवस येतील असं या शेतकऱ्यांना वाटलं असेल, पण वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं याच मुद्द्यावरून आता राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरण्याचा देखील प्रयत्न केलाय। आणि या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट केलेली आहे। ती पोस्ट नेमकी काय आहे ती आपण आता या स्क्रीनवरती पाहूयात। तर शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या आकडेवारी नंतर मात्र शेतकरी आत्महत्येवरून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। यामध्ये राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हणतात ते पाहूयात। विचार करा, फक्त 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही, ही 767 घरं उद्ध्वस्त झालेली आहेत जी कधीही सावरू शकणार नाहीत। आणि सरकार ते गप्प आहे, ते दुर्लक्षितपणे पाहत आहे। तर शेतकरी दररोज कर्जामध्ये बुडतोय, बियाणं महाग आहे, खतं महाग होताना दिसतात, डिझेल महाग होत आहे, पण किमान आधारभूत किमतीची हमी नाहीये। जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांना दुर्लक्षित केलं जातं। तर एकंदरीतच त्यांनी काय म्हटलेलं आहे ते तर आपण पाहिलं। बरं, हे तर झालं शेतकरी आत्महत्येबाबत।